नमस्कार, मी सुनील साळुंखे लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आहे नागपंचमी आणि तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण बघणार आहोत आमच्या गावची म्हणजे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील नागपंचमी, आमच्या घरातली नागपंचमी। आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी, कारण निरोम या ठिकाणी आज भावईचा कार्यक्रम असतो। म्हणजे दर नागपंचमीला त्यांच्या फोंडकनदेवी मंदिरामध्ये भावईचा कार्यक्रम असतो, तो भावईचा कार्यक्रम बघायला जाणार आहोत। तर आता आपण आमच्या घरची नागपंचमी बघूया आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत निरोमला आणि निरोममध्ये जाऊन आपण भावईच्या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत। सकाळपासूनच पावसाने जोरदार रिमझिम चालू केले। सकाळपासूनच, सकाळी थोडा वेळ पाऊस नव्हता पण आता चालू झाला पाऊस पुन्हा। आणि मस्त भात शेती बघतोय आपण। आता आपण इकडे दुर्वा काढायला आलोय, दुर्वा काढूया नंतर आपण नागोबाची पूजा करूया। आणि बघा निसर्ग सौंदर्य अप्रतिम असं आमचं गाव आरे। आणि मस्त रिमझिम पाऊस पडतोय। बघा इकडे दुर्वा मिळतात का, इकडे दुर्वा असतात, थोडी दुर्वा घेऊन जा। हे बघा, बघा इकडे अशा प्रकारे दुर्वा, इकडे सर्व दुर्वा आहेत। बघा पुढे पुढे रानामध्ये दुर्वा आहेत। आपण थोड्या वेळात दुर्वा काढूया नंतर आपण पूजेला जाऊया। अशा प्रकारे नागपंचमी झालेली आहे साजरी आणि आता आपण चाललोय निरोमला आणि निरोमला जाऊन आपण त्यांचा भावईचा कार्यक्रम बघूया। आता आपण चाललोय फोंडकनदेवी मंदिर, निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी। आपण आलोय निसर्गरम्य अशा ठिकाणी असणाऱ्या फोंडकनदेवी मंदिरामध्ये आणि ही फोंडकनदेवीच्या मंदिराच्या देवराईतली सर्व झाडं आहेत। ही संपूर्ण मंदिराची देवराई आहे आणि आता पाऊस रिमझिम चालू आहे आणि आता सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र येणार आणि त्यांचे धार्मिक विधी असतात, प्लस मंदिराच्या आजूबाजूला रान काढलं जातं, मी साफसफाई केली होती आणि आपली लालपुरी सुद्धा आली, दुपारची एसटी कणकवली। दुपारी कणकवलीवरून जी एसटी येते ती आता येऊन गेली आणि आपण आता मंदिराजवळ पोहोचलोय। बघा आजूबाजूचं वातावरण अप्रतिम झालंय, श्रावणातलं सुंदर अप्रतिम असं वातावरण आणि हे निसर्गरम्य असं फोंडकनदेवी मंदिर। तर आता आपण मंदिरात जाऊन कार्यक्रमाचा आनंद घेऊया। आणि आता आपण आलोय
कोंडकण देवी मंदिरात. आणि सर्वजण आता मंदिरात आलेत भावाईसाठी. आणि या ठिकाणी भावाईचा मांड हे कार्यक्रम चालू होणार थोड्या तर आता या ठिकाणी पूजा चालू आहे. आता सर्वजण कुळाच्या मंदिराकडे चाललेत. इकडची पूजा झाली आता मंदिरातली, तर कुळाच्या मंदिरात जाऊन येणार. नाही, समोर आहे ते कुळाचं मंदिर आहे इकडून. म्हणजे कोंडकण देवी मंदिराकडून 100 मीटरवरतीच आहे ते. तिकडच्या देवराईमध्ये रस्त्याच्या पलीकडे तिकडे चाललो आता आपण. तर आता आपण आलोय कोंडकण देवी मंदिराकडून कुळाच्या मंदिराकडे. आणि हे मंदिर सुद्धा नवीन जीर्णोद्धार केले. आणि इकडे भावई देवी. दिवस असा मग राजी होऊन आज गावाचे मान भरलेलो असा आणि त्याप्रमाणे भाव खेळणार असं माझ्या त्यांचा असलेल्या बाळापणाचा समोर ठेव कोणते बाबतीत पुढे लेखांचा पुढे त्रास नव्हता असं चुकला म्हटला असं पूर्ण संभाग घेईल बाळापत्र मी येते ना इकडून आता रान काढायला चालू झालं.
पाच फेरी मारणार आणि 5 फेरी मारता मारता रान काढणार. तर अशा प्रकारे मजा पण करतात इकडे. भाव सगळे तयारीत आहेत रान बिन घेऊन. आता फुल चिखल. आणि या वर्षीचे गावकर संदेश राऊत मिरगापासून गावकर आहेत ते. आणि तिकडे भावही चालू आहे. आणि यावर्षी भरपूर पाऊस आहे त्यामुळे ऑलरेडी चिखलच झालाय. आता पूर्ण चिखल करणार लोक. आता रान काढणार आणि रान काढता काढता खेळ खेळणार. बघा याला म्हणतात भावही पकडणं. आपण आता पुन्हा फोंडकन देवी मंदिराकडे आलोय. पहिलं मंदिराभोवती प्रदक्षिणा आहेत, नंतर इकडे येऊन ते भावही खेळणार वरती येऊन इकडे या बाजूला. आणि बघा सुंदर निसर्गरम्य ठिकाणी असलेलं फोंडकन देव मंदिर. आता परिसर ऑलरेडी असे लाद आहेत त्यामुळे रान जास्त नसतं तरी पण कडा कडा रान कडा स्वच्छता ही आपली कोकणची संस्कृती आहे स्वच्छतेची. कारण आता पावसानंतर पुन्हा वार्षिक चालू होणार. सप्ताह सगळी वार्षिक त्याच्यामुळे मंदिर परिसर स्वच्छ केला जातो. नाही बघा सगळेजण रान काढायला लागले इकडे. तिकडे पण काही लोक रान काढतात. रान मारून चालू झाले. इकडे सुद्धा 5 फेऱ्या मारता मारता रान काढला आहे. आणि बघा अरे अरे रान मारतात. ही एक मजा वेगळ्या प्रकारची गेम झाला खेळ. वाटावलो लागला. एक लागलं एक नेम लागलो ना. एका जगात चांगलं लागलो. ठीक आहे ठीक आहे. तेव्हा पुन्हा पुन्हा पळा नेम
संपायचं सगळे गँग मोठी आहे. रान मारतात. तर अशा प्रकारे मनोज राऊत भावही खेळलेले आहेत. दाखव नेम भरपूर लागले रे, भरपूर नेम लावले. एक ते 3 राऊंड झाले ना, अजून 2 राऊंड ना. 5 फेरे मारणार आणि रान काढणार आणि मस्ती करणार. मजा. किती वाजता आता घाबरतो या सगळ्या झाल्यावर. अरे आता तुझी बाकी जास्त नाही बाबूच्या बाबू भाव खेळायची लाट झालतो तुला का बाल येत नाही. कोकणातली भाव आहे. आता आपण निरोम गावची भाव आहे बघतो. निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील भाव आहे. भारी पकडली भाऊ आहे.
अरे त्याचे पाय बरोबर नाही घालणार, नांद्या. हा. हे बघा ए सावकाश हा. बघूया. बघूया कोण जिंकतं ते. बघूया. कोपराने उचलण्याचा प्रयत्न होतोय हाताच्या. चल, बघूया बघूया. कोकणातली भावे बघतो आपण निरोमची. निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील भावईचा कार्यक्रम.
जोर लगायची एक नंबर. लेफ्टी आहे डावखोरा फलंदाज.
म्हैसूर पैशाच आणि आता आपण भावई देवीकडे आलोय कुळाच्या मंदिराच्या बाजूला. हे कुळाचं मंदिर मग अशी आपण आलो होतो. आणि इकडे त्यांचा एक आता विधी आहे. इकडे एक आता इथे सुद्धा पूजा होणार आणि इथला कार्यक्रम होणार. हे त्यांच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रम केले आता ते प्रत्येक नागपंचमीला. आता भात उडवणार आणि लोक भात पकडणार होय ना. भात उडवणार आणि पकडणार पोरगे. नाही पकडणार नाही, तोंडाने घ्यायचं. तेच मी तोंडाने पकडणार. ते बघा हे प्रसाद म्हणून भात आहे तो उडवणार आणि ते हाताने नाही तोंडाने पकडाय. तोंडाने पकडायचं. आणि आता पाऊस येणार आहे. सगळे तयार आहेत प्रसादासाठी तयार आहेत. प्रसाद उडवणार आणि तोंडाने पकडणार. ते हाताने नाही पकडायचं. मानून घे तशीच आपली वर्षानुवर्ष सेवा करून घे. असलेल्याची रक्कली आधार सांभाळ कर याची बरा कर. वर का तोंडात घेतलं करू आकरा आकरा. हा तोंडात जाऊ काय आता दही भात. काहीतरी असतात. आता जेवण झालं. आता पुन्हा अशा प्रकारे इथलं शास्त्र झालेलं आहे. आणि आता काठी काठी पकडणार. काठीचे पुढचं टोक पकडणार. बघूया कोणाक भेटत ती. इकडे खायची राय जाणार आता. खायची राय ती पुढची जाणार ती भावाची भराडी भराडीची. ही हा आता भाव इकडून आपण भराडीकडे जाणार. म्हणजे भाव खेळले सगळ्यात आंघोळी केले ना. पोरगे आंघोळी केले. चिखलात लडबडले होते सगळे पोरगे आंघोळी केल्या. आपण आता भराडी देवीच्या ठिकाणी आपण भराडी देवीच्या राय म्हणून चाललोय. तेव्हा किती एक अर्ध्या लिटरचे सांगत होती.
मध्ये सुभाष परिवाराकर पूर्वमध्ये त्याचप्रमाणे सुभाष भराडी माझा महाराज आहे. मग वर्षाच्या मर्यादेप्रमाणे आज नागपंचमीचा आज या तिकडे जो काय मान भरतो ते पण भरलेलो असा, पूजापाठ केलेली असा, मान्य करून घे, काही चूक अपराध दान न ठेवता अशीच आपली वर्षानुवर्षे सेवा चाकरी करून घे. असलेले जे त्या ठिकाणी रखवले आधार सांभाळ कर ये बरा कर. जाऊ ना ऐकला हो शेठ. आणि आता संध्याकाळची एसटी आली कणकवलीला जाणारी, देवगड कणकवली.